एक दिवसावर गणपती स्थापना आणि त्यानिमित्त बीडमध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स या ठिकाणी एकाच ठिकाणी विविध स्टॉल बनलेले आहेत. त्याच्यापैकी एका स्टॉलमध्ये आपण आहोत. विशेष म्हणजे यावेळेस महाराष्ट्रामध्ये तसा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला झालाय, पिकाची परिस्थिती चांगली आहे म्हणून लोक तसे सुखी आहेत. फक्त मल्टी स्टेटवाल्यांनी जे वाटोळं केलंय तेवढं सोडलं तर बाकी सगळे लोक सुखी आहेत. दादा, आपण किती वर्षापासून हे सगळं काम करता? 25 वर्षापासून. मोठ्या मोठ्या मूर्त्या आणलेल्या आहेत. हे मूर्त्या कोण घेऊन जातो? हे मंडळाचं घेऊन जातो. 5 ते 7 मूर्त्या बुकिंग करायच्या राहिल्या आहेत. अच्छा, बाकी सगळ्या बुक झाल्या? बाकी सगळ्या बुक झालेल्या आहेत. छोटे पण छोटं पण आहे. पाहतोय एक सुबक गणपतीच्या मूर्ती आहेत. वेगवेगळे म्हणजे दरवर्षीप्रमाणे जसं काही बदल होतो तशा प्रकारच्या. ही मूर्ती भावूक वाटते असं या ना, आणि सुबक पण वाटते. या मूर्तीचं काय नेमकं किंमत कशी आहे? 1100 रुपये. 1100 रुपये. म्हणजे तुमच्या संगम रवरची सारखीची मूर्ती आहे. या सगळ्या मूर्ती आणि छान आणि देखण्या मूर्ती या ठिकाणी आहेत. आपण पाहतो ही एक मूर्ती वेगळी आहे. तर या अशा प्रकारच्या मूर्त्या घेण्यासाठी लोकांची या ठिकाणी उद्या आणि आज पण पाहतोय आपण गर्दी आहे. मी कॅमेरामॅनला सांगतो की हे सगळं दाखवावं. आपण पाहतो या ठिकाणी आज पण गर्दी आहे आणि उद्या पण ही गर्दी वाढणार आहे. आपण आणखीन दुसऱ्या दुकानात एकदा बघूया. आणखीन एका दुकानावर आपण आहोत आणि पहा किती सुबक मूर्त्या आहेत आणि या मूर्त्या घेण्यासाठी भाविक आताच गर्दी करतायत. या दुकानदाराला आपण विचारून घ्या, आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करता? सर 10-15 वर्षांपासून करतो व्यवसाय. अच्छा, ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? ओके मध्ये एकदम फाईन आहे. अच्छा, या अशा प्रकारच्या मूर्त्याची अंदाजी किंमत किती आहे? एक 21 पर्यंत पडते. 2100 रुपयापर्यंत मूर्ती. या मूर्त्या कुठं बनतात आणि आपण कुठून आणता? सर साक्षी मूर्ती आहे. अच्छा, साक्षी तिथनं बनवतो मूर्ती. आपण स्वतःच बनवता? हो. हे कलर वगैरे आपण सगळं स्वतः करतो? हो. इतकी सुबक कलाकृती, त्याच्यावर रंगरंगोटी आणि या सगळ्या मूर्त्या घेऊन हे मेहनत करतायत. किती दिवस झाले स्टॉल टाकून? 2 दिवस झाले. अच्छा, नमस्कार. नमस्कार. गणपति लेने आए कि देखने आए? नहीं लेने आए हैं. अभी बुक करेंगे, कल लेके जाएंगे. अच्छा, ये बच्चा है आपका? हाँ, हर साल तो येत आहे लेने को? हाँ. अच्छा, म्हणजे वडिलाबरोबर तो येतोच? हो, लई भारी. लय भारी. मामा, गणपती यायला आले का? हा, एका जागेवर असल्यावर जरा बरं वाटतं, ग्राहकाला बी जवळ. अच्छा, एका जागेवर असल्यावर ग्राहकांनाही फायदा होतो. नमस्कार. मित्र आलात का? हो, गणपती घेण्यासाठी का बघण्यासाठी? गणपती येण्यासाठी. केली का मूर्ती फायनल? अजून बघायला लागले. अच्छा, बघून मग एखादी मूर्ती फायनल करायची. किमती किती आहेत अंदाजे चौकशी केली तर? 700-1500. अच्छा, छोट्या मूर्तीच्या आहेत 700-900. अच्छा. 1500. गणपतीची मूर्ती घ्यायला आलात का बघायला आलात? बघायला सध्या बघायला आलात. अजून काही फायनल नाही ठरवलं? फायनल नाही अजून, घरच्यासाठी फायनल घरच्याला पाहिजे, त्यामुळे आपल्या घरची मूर्ती मूर्ती पाहिजे. मग तूच फायनल करणार आहे का अजून कोणाला विचारणार आहे? सध्या फायनल करून चाललोय, मग घरी आता डिसाइड करावं. अच्छा, फायनल करून चाललोय आणि घरच्या सगळ्यांचं मत घेऊन ती मूर्ती घेतली जाईल. आपण पाहतो या ठिकाणी पण सुबक मूर्ती आहेत आणि या दुकानाचे जे मालक आहेत त्यांना आपण बोलतोय. आपण किती वर्षापासून हे सगळा व्यवसाय करताय? 20 वर्ष झाली या गोष्ट. मूर्त्या कुठून आणता आपण? मूर्ती आम्ही स्वतः तयार करतो. मूर्ती आम्ही स्वतः बनवतो. गोष्ट महत्वाची आणि प्रत्येक बीडकरांनी या गोष्टीचा मान ठेवणं जरुरी आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बरा आहे का? भरपूर आहे. ग्राहकाचा प्रतिसाद आता चांगला. या अशा आता समजा ती जे वरची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला अंदाजे किती रुपये लागतात? तिला बनवायला लागतात 400-500 रुपयात बनवती. अच्छा, आणि ती मार्केटला 1500 पर्यंत जाते. म्हणजे 1500 मार्जिन रुपये. एवढी मोठी मूर्ती 1500 रुपयापर्यंत. त्याच्या बाजूची एक मूर्ती पाहतोय आपण, उंदीर मामा मूर्तीच्या बाजूला आहेत आणि किती सुबक आणि देखणी मूर्ती त्या ठिकाणी झाली. या ठिकाणी मोठ्या आणि छोट्या सगळ्या मूर्त्या आहेत. पण याच्यातून फक्त एक सांगायचंय, असे जे मेहनत करणारे लोक असतात त्यांचे पूर्ण कुटुंब मेहनत करतं आणि आपण मात्र अशा कलाकारांना आपल्या परीने म्हणजे इथून मूर्ती खरेदी करून, म्हणजे मी यांच्यासाठीच बोलतोय असं नाही, असे जे काही कलाकार आहेत त्यांच्याकडनं मूर्ती खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावं. धन्यवाद दादा. बरं, हे आपण मूर्त्या कुठून आणतो नेमके? आपण हे माल भरलेला आहे बघा, वडवणी 2-3 जागांवर भरलेला. अच्छा, म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातलेच लोकांकडनं या मूर्त्या घेतो. बरं, छोट्या मोठ्या सगळ्याच मूर्त्या. या मोठ्या मूर्त्या गणपती मंडळासाठी घेतल्या. घरगुती मूर्त्या पण आहेत. छोट्या मूर्त्या घरगुती मंडळासाठी. या ठिकाणी पण सुबक मूर्त्या ठेवलेल्या आहेत. दादा, मूर्ती बघायला आले का घेतली, फायनल केली? अच्छा, काय नेमकं काय चाललंय डोक्यात? अजून काही फायनल नाही झालं? चालू घेऊ लागेल सध्या. अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच ठरवणार का सगळं घर मिळून ठरवणार? घर कारण हा उत्सव आहे आणि या ठिकाणी घरच्याच्या प्रत्येकाचा विचार केला जातो. मूर्ती आहेत, रंगाचं काम सगळं व्यवस्थित यावेळेस आहे. काही मागच्या वेळेस पेक्षा नवीन काही झालंय का?
हा थोडं आहे बऱ्यापैकी आले थोडस आहे छान आहे आणि मग मूर्त्या. ते बाकीचं भाव थोडे सगळं- जास्त आहेत भाव थोडे जास्त आहेत भाव थोडे जास्त जास्त आहेत भाव जास्त आहेत अच्छा आता ह्या पीओपीच्या मूर्त्या आहेत मग शाडूच्या मूर्त्या किंवा पीओपी याच्याबद्दल शाडूची मूर्ती पाहिजे इको फ्रेंडली पाहिजे सध्याचे ग्लोबल वॉर्मिंग साठी सध्या थोडं व्यवस्थित पाहिजे थोडंसं कारण आपण पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे आपण पीओपी पेक्षा जास्त करून शाडूचीच मूर्ती भेटायला पाहिजे आहे थोडीशी कॉस्टली महाग आहे पण शाडू वापरली थोडी पर्यावरणासाठी चांगली आहे पीओपीचे गणपती जास्त डिझॉल्व होत नाही पाण्यामध्ये विसर्जनाच्या वेळेस त्याचं पुन्हा आपल्याला पर्यावरणाला तोटे आहेतच होईल तेवढं तुम्ही म्हणता तसं शाडूची मूर्ती पाहिजेच किती वर्षापासून करताय हे सगळं लहानपणापासून करतो 25-30 वर्ष झालं. कोण बनवतं मूर्त्या किंवा आपण विकत आणता नाही आपण म्हणतो स्वतः बनवतो लोकांची ते सगळं चालू आहे अच्छा मेहनत होत असेल हो सगळ्या घरचे लोक हे मूर्त्या बनवण्यासाठी मदत करतात मार्जिन किती राहतं बरं अंदाजे सगळा जर हिशोब काढला तर सगळं म्हणलं तर 2-1 लाख रुपये समजा. अच्छा आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करता ते आमचा पिढीचा व्यवसाय आहे. पिढी म्हणजे मूर्त्या पण आपण स्वतःच बनवतो अच्छा सुबक मूर्त्या तर ती जी मला ती जे केस वगैरे लागलेली त्या मूर्तीची काय किंमत आहे 1100 रुपये. अच्छा आणि ही मूर्ती 900 रुपये. म्हणजे 900 ते 1500च्या आसपास रेंजमध्ये सगळ्या मूर्त्या आहेत आपण पाहतोय संतांची परंपरा जपणारी पण एक मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि बाकी छोट्या छोट्या पण मूर्त्या आहेत आणि सुबक आणि देखण्या मूर्त्या आहेत याच्यावर जर कॅमेरा घेतला थोडं झूम कर त्याला देखण्या मूर्त्या आहेत सुबक मूर्त्या आहेत आणि स्वतः या मूर्तीचं काम करतायत आपल्याकडं हे पोशाख वगैरे सगळे मिळतात देवाचे कपडे वगैरे विकताना मग यावेळेस तुम्ही परत गणपतीसाठी हे सगळं केलंय का हो तर दरवर्षी करता? दरवर्षी 12 या ठिकाणचं हे दुकान म्हणजे फक्त गणपती पुरतच नाहीये तर 365 दिवस देवाचे कपडे देवाचा साज सगळं आपल्याकडे भेटतं. पूजाची पूर्ण सामुग्री भेटते 2 वर्ष आहेत आणि पूजेचं सामान तुमच्या मंदिराची सजावट या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात मॅडम 2 मिनिट थांबा गणपतीच्याच खरेदीसाठी एक आलेलं मॅडम झालं का खरेदी वगैरे झाली का अच्छा तायडे कोणता गणपती घ्यायचा काय डोक्यात यावेळेस काय नाही काही नाही कितीला आहेस? 9वीला 2 जुट्टूवाला गणपती घ्यायचा अच्छा बघून आला की जायचंय आता बघायला. जायचंय. आपण पाहतो एक छोट्या लेकराच्या चेहऱ्यावरचा उत्साह पण घेतला का गणपती बघतोय आता घ्यायचं. अच्छा काय डोक्यात काय चाललंय कोणता गणपती पाहिजे यावेळेस सध्या तर इको फ्रेंडली घ्यायचा विचार चांगला आहे अच्छा. इको फ्रेंडली घ्यावा म्हणून इको फ्रेंडली मध्ये निसर्गाचे पण चांगले होते त्यासाठी अच्छा आपण पाहतो इको फ्रेंडली गणपती घ्यावा निसर्गाचं पण संरक्षण करावं अशी भावना याच्या अगोदर पण काही गणपती भक्तांनी सांगितली मग इथं पाहिलं की आहे का इको फ्रेंडली नाही आज मी आज चालू बघायला आता शोधतोय जर दिसला तर नक्की घेणार इको फ्रेंडली. गणपती बाप्पा मोरया कोणता गणपती घ्यावा वाटतं यावर्षी सगळे चांगले गणपती आहे असे अच्छा नाही मग तुम्हाला घ्यायचं आहे का घरच्यांनी निवडायचा नेमका गोळ कसा आहे मला तिची तयारी आणि त्या ठिकाणी लागणारं पूजेसाठीचं पूर्ण साहित्य या ठिकाणी आहे काही घेतलं का गणपती या ठिकाणी सगळं साहित्य गणपती पूजेसाठी लागणार आहे हा बीडचा डीपी रोड गणपतीच्या तयारीसाठी डेकोरेशन करण्यासाठी जे या ठिकाणचे दुकान आहेत गणपती 1 दिवसावर आलेला आहे मूर्तीसाठी लोकांची गर्दी आहे हे सगळं डेकोरेशनसाठी आहे गणपतीच्या अच्छा कसं आहे ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे मार्केट सध्याला चांगला सुटलेला आहे हा अच्छा नवीन काही वेगळे थीम आले की याच्यात दरवर्षीचे सगळ्या गोष्टी आहेत नाही नवीन आलेत नाही थोडे लटकन हे आलेले आहेत हार आलेले आहेत नवीन त्याची किंमत काय आहे हे 500 रुपये पियर आहे जोडीचे 500 रुपये नैसर्गिक पानासारखेच बनलेले हे सगळे पानं त्या एका माळेची किंमत किती आहे ते लटकन आहे 150 रुपयाला एक आणि माझ्या बाप्पाने माझ्या घरी आनंदात यावं माझ्या बाप्पाची मी पूर्ण सेवा करावी आणि त्याच्याचबरोबर माझ्या बाप्पाच्या आजूबाजूचा परिसर मी सजवावा ही प्रत्येकाची भावना असते आणखीन एक दुकानावर आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी गुलाबाच्या फुलाचे पण हार बनवलेले आहेत जे की गणपतीच्या मूर्तीला चांगले वाटतील त्याच्यानंतर हे डेकोरेटिव्ह फुलं वगैरे या सगळ्या गोष्टी इथं आर्टिफिशियल झाडं पण आहेत जे की गणपतीच्या आजूबाजूला किंवा उद्या लक्ष्मी पण येत आहेत त्यावेळेस पण या सगळ्या गोष्टीची आरास घालताना या सगळ्या गोष्टी जर मांडल्या तर त्या सुबक आणि आकर्षक दिसतात आपण या ठिकाणी पण पाहतोय कुंड्या आहेत त्या कुंड्यात सजवलेले आर्टिफिशियल फुलं वगैरे आहेत गणपती का सीजन अच्छा चल रहा है हाँ एकदम फर्स्ट क्लास कंटिन्यू करो यार उसको भी बोलो मेरे को बोलो हो गया वो तो चलते ही रहता है. अच्छा ये टाइम पे नया कौन सा थीम है नवीन काय आणलंय तुम्ही बीडसाठी भरपूर काही आणलंय फ्लॉवर पॉट्स आहे वेल्स आहे अच्छा म्हणजे हा गणपती आणि मंगळागौरी दोन्हीसाठी पण हे होईल हा दोन्हीसाठी अच्छा ग्राहकांचा हे कसं आहे फ्लो कसा आहे सध्या तर एवढं नाही अच्छा हा उद्या वाढतील चांगलं. अच्छा पाहताय आपण हे
हे पाहताय का किती असं नॅचरल वाटणारे हे सगळे फुलं आहेत. या सगळे लटकन वगैरे हे गणपतीच्या स्थापनेच्या वेळेस तर लागणारच आहे, त्याच्याबरोबर गौरीच्या पण स्थापने वेळेस लागणार आहेत. आणि बीडच्या ग्राहक आज तर आहेतच, पण उद्या पण या खरेदीसाठी मार्केटमध्ये येतील.